नमस्कार सर्व शेळीपालक बंधूंनो, स्वागत आहे आपल्या मराठवाडा गोट फार्ममध्ये सर्वांचं. तर बघा, शेळ्यांना पिल्लांना सर्दी होणे, ठसकणे, खोकला हे आजार सतत वारंवार होणारे प्रत्येक शेळीपालनात हे आजार होत असतात. कारण पावसाळ्यात शक्यतो जास्त होतात, कारण त्याची कारणंसुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. कोणता आजार कशामुळे होतो, आपलं काय कारणामुळे शेळी आजारी पडली ते सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. तेव्हाच आपण शेळीपालनात चांगल्या प्रकारे काम करू शकतो. जर आपल्याला कोणता आजार कशामुळे होतोय आणि त्यावर आपण काय उपचार केले पाहिजे हे जर माहीत नसेल तर शेळ्यांची मरतूक होते आणि नंतर आपण शेळीपालन बंद करू शकतो. तर बघा, आता सर्दी काही म्हणजे नॉर्मल आजार जर दिसतो पण साधा आजार नसतो बरं का. जर वेळेवर उपचार नाही केले आपण तर त्याचं न्यूमोनियामध्ये रूपांतर होतं आणि आपल्या शेळ्यात दगावू शकतात. त्यामुळं शेळ्यांच्या पिल्लांच्या नाकात थोडं जरी पाणी दिसलं तर आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आता सर्दी कशामुळं होती, ठसकता कशामुळं, तर दमट कोमट थंड ओलं वातावरण, पावसात भिजणे, अजून कडाक्याची थंडी, हिवाळ्यामध्ये पावसाळ्यात आपण फिरस्ते असेल पावसाळ्यात भिजले अचानक तेव्हासुद्धा सर्दी होऊ शकते. अजून तिसरी गोष्ट म्हणजे धूळ, चुना, भुसा किंवा पिठाची भुकटी नाकात जर गेली तर त्यामुळं सुद्धा शेळ्या ठसकू शकतात किंवा थोडंफार सर्दी होते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे गोठ्यात अमोनियाचा वास साचणे, जास्त गर्दी, प्रवासाचा ताण. आपण जर समजा बाहेरच्या शेळ्या आणल्या प्रवासातल्या तर त्यांच्या शरीरावर ताण पडतो किंवा आपल्या गोठ्यात आपण गोठा स्वच्छ नाही ठेवला, त्या लघवीचा, त्याचा मुताचा सर्व वास, लेंड्याचा वास, त्यामुळं न्यूमोनिया तयार होतो. न्यूमोनियाचा वास झाला म्हणजे शेळ्यांना सर्दी वगैरे होऊ शकते, ताप येऊ शकतो. त्यामुळं गोठा नियमित स्वच्छ ठेवणं आपलं कर्तव्य आहे. किंवा जीवाणू किंवा विषाणूमुळे होणारे आजार कोणते, PPI, CCPP, बाहेरून आलेल्या शेळ्या किंवा पिल्लांमुळे संसर्ग पसरणे, हे सुद्धा याला भरपूर कारणं असतात. कारण बघा, आपण काय करतोय, बाहेरून जरी शेळ्या आणल्या तर आपण डायरेक्ट ज्या आपल्या घरच्या शेळ्या असतात त्या शेळ्यामध्ये आपण त्यांना बांधून टाकतो आणि लक्ष देत नाही. आता त्याची लक्षणं काय काय, नाकातून पाणी येणं किंवा शेंबूड येणं, शिंक, खोकला, डोळ्यातून पाणी येणं, डोळे लाल होणं, ताप 103, 105पर्यंत येणं, म्हणजे तापसुद्धा येतो सर्दीमध्ये. आणि शेळ्या आजारी म्हणजे बघा, आजारी शेळ्या कशा खाली मान घालतात किंवा चारा कमी खाणं, शांत उभं राहते एका जागी खाली मान घालून, चारा खात नाही, पाणी पित नाही, श्वास घेताना गरगर किंवा दाप लागणं किंवा ठसकणं, हे समस्या होत असतात. सर्दी किंवा याच्यात झालं समजा शेळी आजारी असली आपली तर आता त्यावर आपल्याला कारणं हे माहीत झाले. आपण हे कारणं जर आपल्याला माहीत नसेल तर नक्कीच तुम्ही माहिती करून घ्या, जेणेकरून हे कारणं सर्व आपल्याला माहीत पाहिजे शेळीपालनात कशामुळं काय होतं शेळीला. कारण शेळीची काही चूक नसते, त्यात आपली 70 ते 80% चूक असते. कारण आपण जर लक्ष नाही दिलं, आपण काय करतोय, आपली शेळी भिजली का, आपल्या शेळीला कशामुळं काय झालं हे जर माहीत नसेल तर मग त्या गोष्टीला काही अर्थ नसतो. आपण किती ट्रीटमेंट केली आणि जर आपल्याला शेळींचं कशामुळे होते तेच माहीत नसेल तर आपला खर्च करणं पूर्ण वायफळ म्हणजे वाया जातो, काहीच फायदा नसतो. आता त्यामध्ये उपचार काय काय करू शकतो आपण ते बघूया. घरगुती उपचारसुद्धा बघू आणि मेडिसिन ते सर्व बघू. कारण आता आपलं काम आहे, आपल्याला जेवढं माहिती आहे तेवढं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं. बाकीचं तुम्ही डॉक्टरचा सल्ला नक्की घेऊ शकता. ते जास्त झाल्यावर डॉक्टरकडून सर्व माहिती घेऊ शकता किंवा डॉक्टर सल्ल्याने इंजेक्शन देऊ शकता, गोळ्या बाटल्या घेऊ शकता. मित्रांनो, हे फक्त आपण व्हिडिओ तुमच्या नॉलेजसाठी बनवतो आहे, जेणेकरून तुम्हाला ओव्हरऑल माहिती पाहिजे, जेणेकरून तुम्हाला डॉक्टर जर ऐन वेळेवर नाही आला तरी ट्रीटमेंट तुम्हाला करता येईल, डॉक्टरच्या भरोश्यावर न बसता. तर बघा, आता आजारी शेळी असेल तर ते किंवा पिल्लू डायरेक्ट वेगळं ठेवायचं, या शेळ्यामध्ये अजिबात ठेवायचं आणि ताप रोज तपायचं. आपल्याला ते थर्मामीटर आपल्या घरी पडेल पाहिजे, 200-250 रुपयाचं, जेणेकरून आपल्याला शेळी बिमार जरी असली तर लगेच तिला ताप चेक करता येईल किंवा काही ट्रीटमेंट करता येईल. आता इंजेक्शन बघा, एक्सेल फ्लोअर 1 ml 20 किलो वजनाला द्यायचं आहे, दिवसातून 1 वेळ 3 ते 5 दिवस द्यायचं आहे. दुसरं म्हणजे मेनोलॉक्स तापासाठी 1 मिली 20 किलो वजनाला दिवसातून 1 वेळ किंवा 2-3 दिवस. ताप किंवा अंग दुखत असन तरच द्यायचं आहे, अन्यथा जास्त कुटाने करत हिंडायचे नाही. बळजबरी जर आपल्या शेळीत ताप नसेल तरी द्यायची गरज नाही आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे टॅबलेट इंजेक्शन 1-2 ml दिवसातून 1 वेळ द्यायचे 3 दिवस. एन्ड्रोफ्लॉक्सिन आणि प्लस ब्रोमेहॅक्सिन, एन्ड्रोटॉस BH किंवा जेस्टर BH डॉक्टरच्या सल्ल्यानुसार सकाळ संध्याकाळ द्यायचं मित्रांनो. ते पण डॉक्टरच्या किती द्यायचं ते डॉक्टरकडून घ्यायचं. नेटकॉप सिरप हे आयुर्वेदिकमधून असतं नेटकॉप,
ते मोठ्या शेळीला 20 ml किंवा 2.5 महिन्याच्या पिल्लाला 10 ते 15 ml दिवसातून एक वेळ द्यायचे. थोडंफार शिल्लक कमी जास्त झालं तरी काही हरकत नसते याची, कारण हे पूर्ण आयुर्वेदिक आहे, होमिओपॅथिक आहे. तर नाकबंद जर असेल किंवा गरम पाण्यात आपली शेळीला नाक खूप जाड सर्दी झाली असेल, खूप ठसकेल, तिला श्वास घेण्यास खूप त्रास होत असेल तर तिला वाफ देणं खूप गरजेचं असतं मित्रांनो. तर बघा, गरम पाण्यात निलगिरीचं तेल, व्हिक्स, झेंडूबाम किंवा टिंचर बेंझोइन यापैकी एक टाकून हलकी वाफ द्यायची. फक्त यापैकी एकच, भाजणार नाही याची काळजी घ्या. नाही तर तुम्ही कडक कडक पाणी आणसा लिटरमधलं द्याशाल शेळीच्या तोंडाजवळ तर शेळीला इजा होऊ शकते, तकलीफ होऊ शकते. त्यामुळे ही काळजी घेणं आवश्यक असते. काय कायचं म्हणजे सांगितलं काही करता काही ह्या गोष्टी असतात. त्यामुळे डॉक्टरचा सल्ला घेणं वेळोवेळी गरजेचं असतं मित्रांनो शेळीपालनात. आता घरगुती उपाय आपण काय करू शकतो? कोमट पाणी पिण्यास द्यायचं. म्हणजे कोमट म्हणजे एवढं कोमट नॉर्मल, आपण जसं कोमट पाणी करून पितो तसं बरेच लोक गरम पाणी पितात कोमट करून सकाळी, तसं कोमट पाणी द्यायचं आहे. गूळ प्लस आलं, तुळशीचा हलका काढा थोड्या प्रमाणात द्यायचा आहे. गूळ, अद्रक, तुळशीचं आपण जसा काढा पितो आपल्याला स्वतःसाठी घेतो तसंच त्यांना द्यायचं आहे. अति जास्त काही एवढं मोठं काही ओझं झाल्यासारखं काम नाही आहे, एवढं काही अवघड नाही आहे. आणि गोटा कोरडा, स्वच्छ आणि हवेशीर ठेवायचा, कारण बऱ्याच जणांचं गोटे खूप घाण असतात, लघवीमुळे खूप खराब असतात. त्यामुळंच सतत दिवसभर 1-2 वेळेस तरी गोटा साफ केला पाहिजे. पावसाळ्यात तर 100% 3-4 वेळेस केला पाहिजे, जेणेकरून काय होतं, निमोनियाचा वास वगैरे आपण सुद्धा उभं राहू शकत नाही, एवढा घाण वास येत असतो गोट्यात. त्यामुळं आपण जर उभं राहू शकत नाही तर त्या शेळ्या कसं काय राहतील, टिकतील. त्यामुळे गोट्याची काळजी घेणं आवश्यक असते. धूळ आणि ओलावा टाळायचा आहे तुम्हाला. शेळ्यांचा गोठा सतत ओला असेल तर कोरडा ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे भुसा किंवा कोरडा चारा देताना थोडं पाणी शिंपडा, कारण ते काय होते, कोरडा चारा गाय होते, शेळ्या गप्प खाते, त्यामुळं नरड्यात थोडं अडकल्यासारखं होतं आणि शेळ्या ठसकतात. त्यामुळे थोडं पाणी जर शिंपलं तर नरम होते ते आणि जोमात खातात. हिरवा चारा थोडा कमी द्यायचा. शेळ्या जर आपल्याला सर्दी वगैरे झाली असेल तर थोडं सुका चाऱ्याचं प्रमाण वाढवायचं आणि हिरवा चारा थोडा कमी द्यायचा. आता त्यावर प्रतिबंधात्मक उपाय काय करू शकतो? कायमस्वरूपी इलाज आपला घरगुती आपण काय करू शकतो शेळ्यांना वाचवण्यासाठी सर्दीपासून? तर पावसात भिजू द्यायचे नाही अजिबात. थंडीपासून वाचवायचे त्यांना. गोट्यात नियमित निर्जंतुकीकरण करायचे. म्हणजे गोठ्यात जंतुनाशक म्हणजे औषधी फवारायची. कोणतं तुम्ही घरगुतीसुद्धा औषध मारू शकता शेतातले, पण मग काळजी घ्यायची की शेळ्यांच्या अंगावर उडता कामा नये, किंवा शेळ्यांच्या चाऱ्यावर काही खायचं जे सामान असतं किंवा डराम टोपले टापले राहतील त्याच्यावर उडू द्यायचं नाही अजिबात. ती काळजी घ्यायची तुम्हाला. नाही तर काय होतं आहे, आपण सरसकट मारतोय, शेळ्या चाटल्या घेतात, शेळ्यांना इजा होऊ शकते किंवा आजारी पडू शकतात. त्यामुळं तुम्हाला ही काळजी घ्यायची मित्रांनो. आता नवीन आणलेल्या शेळ्या 10-15 दिवस तुम्हाला वेगळ्या ठेवायचे आहे. आणि दुसरं म्हणजे संतुलित खुराक, मिनरल मिक्सचर व स्वच्छ पाणी नेहमी शेळ्यांसमोर ठेवायचे. खराब पाणी अजिबात नाही. ताप 104पेक्षा जास्त असेल तर किंवा श्वास घेण्यास खूप त्रास असेल, तोंड उघडून जर किंवा श्वास घेत असेल तर किंवा 2-3 दिवसात फरक पडत नसेल तरी डॉक्टर सल्ला घ्यायचा मित्रांनो. काय होतं आहे, आपण बसतो दुसऱ्याच्या भरोशावर किंवा होईल बरं काही होत नाही, तर यामुळं काय होतं आहे, शेळ्यांचे आजार वाढत जातात आणि सर्दीपोटी, निमोनिया, तापापोटी PPR होऊ शकतो. त्यामुळे आपल्या शेळ्यांची मरतूक होऊ शकते. आणि आपल्या फार्मवर जर एका जरी शेळीची किंवा पिल्लाची मरतूक झाली तर आपला अख्खं शेळीपालनाचा 1 वर्षाचा लॉस होत असतो. त्यामुळं शेळ्यांना सर्दी होणार नाही किंवा बाकीचे काही आजार होणार नाही याची काळजी घेणं हे प्रथम कर्तव्य आपलं आहे. आपल्याला 24 तास शेळ्यांवर नजर ठेवायची. 24 तास म्हणजे डायरेक्ट तुम्हाला लई कामधंदे सोडून नाही, सकाळ संध्याकाळ तुम्ही एक जरी नजर फिरवली चारा टाकायच्या वेळेस तरी लगेच लक्षात येतं की कोणती शेळी आजारी आहे आणि कोणती निरोगी आहे. त्यामुळं ही काळजी घेणं आवश्यक आहे मित्रांनो. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल, नक्कीच शेअर करा, लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटू परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.